नमस्कार मंडळी. तर आज आहे पापमोचनी एकादशी. तर मी तुम्हाला पापमोचनी एकादशीची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे, दुःखे, दारिद्र्य दूर होतच, त्याचसोबत आपण केलेलं पाप देखील दूर होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, हे मधुसूदन, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आहे आणि त्याची पद्धत काय आहे? माझी वाढती उत्सुकता पूर्ण करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणून ओळखले जाते. एकदा पृथ्वीचा राजा मांधाताने लोमाश ऋषींना तोच प्रश्न विचारला होता जो तुम्ही मला विचारला होता. म्हणून लोमाश ऋषींनी राजा मांधाताला जे काही सांगितले तेच मी तुम्हाला सांगत आहे. धर्माच्या गूढ रहस्यांचे जाणकार महर्षी लोमाश यांना राजा मांधाताने विचारले, हे महान ऋषी, माणसाच्या पापांची क्षमा कशी शक्य आहे? कृपया मला असा काही सोपा उपाय सांगा ज्याद्वारे प्रत्येक जण त्यांच्या पापांपासून सहज मुक्त होऊ शकेल. महर्षी लोमाश यांनी म्हटले की, हे नृपती, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी याचे नाव पापमोचनी एकादशी आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्याचे सर्व प्रकारचे पाप नष्ट होतात आणि मी तुम्हाला या व्रताची कथा सांगत आहे, तर लक्षपूर्वक ऐका. प्राचीन काळी चैत्ररथ नावाचे एक जंगल होते, जिथे अप्सरा शण्णांसोबत फिरत असत. तिथे नेहमीच वसंत ऋतू असायचा, म्हणजेच त्या ठिकाणी नेहमीच विविध प्रकारची फुले उमलत असत. कधी गंधर्व मुली फिरत असत, तर कधी देवेंद्र इतर देवांसोबत खेळत असत. त्याच जंगलात मेधावी नावाचे एक ऋषी देखील तपश्चर्येत रमलेले होते. ते शिवभक्त होते. एके दिवशी मंजू घोष नावाच्या एका अप्सराने त्यांच्या जवळीकतेचा फायदा घेऊन त्यांना मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. ती दूर बसली आणि तिची वीणा वाजवू लागली आणि गोड आवाजात गाऊ लागली. त्याचवेळी कामदेवाने शिवभक्त महर्षी मेधावी यांनाही जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या सुंदर अप्सरेच्या भुवयापासून कामदेवाने धनुष्य बनवले. व्यंगाला धनुष्याची दोरी बनवण्यात आली आणि त्याच्या डोळ्यांना मंजुघोष अप्सराचा सेनापती बनवण्यात आले. अशा प्रकारे कामदेव आपल्या शत्रुभक्ताचा पराभव करण्यास तयार झाला. त्यावेळी महर्षी मेधावी देखील तरुण होते आणि खूप निरोगी होते. त्यांनी पवित्र धागा आणि काठी घेतली होती. ते दुसऱ्या कामदेवासारखे दिसत होते. त्या ऋषीला पाहून कामदेवांच्या प्रभावाखाली असलेल्या मंजुघोषाने हळूहळू वीणेवर गोड आवाजात गायला सुरुवात केली. मग महर्षी मेधावी देखील मंजुघोषाच्या मधुर गायनाने आणि तिच्या सौंदर्याने मोहित झाले. कामदेवामुळे मेधावी ऋषींना त्रास होत आहे हे जाणून त्या अप्सराने त्यांना मिठी मारण्यास सुरुवात केली. महर्षी मेधावी तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन शिवरहस्य विसरले आणि कामाने वशीभूत होऊन तिच्यासोबत रमण करू लागले. कामवासनेच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यावेळी ऋषींना दिवस आणि रात्र यांचे काहीच ज्ञान नव्हते आणि ते बराच काळ इंद्रिय सुखात रमले. त्यानंतर मंजुघोष त्या ऋषीला म्हणाले, हे महान ऋषी, आता मला खूप उशीर झाला आहे, म्हणून कृपया मला स्वर्गात जाण्याची परवानगी द्या. अप्सरेचे शब्द ऐकून ऋषी म्हणाले, हे मोहिनी, तू संध्याकाळी आलीस, सकाळी निघून जा. ऋषींचे असे शब्द ऐकून अप्सरा त्यांच्यासोबत आनंद घेऊ लागली. अशा प्रकारे दोघांनाही बराच वेळ एकत्र घालवला. एके दिवशी मंजुघोष ऋषींना म्हणाली, हे ब्राह्मण, आता मला स्वर्गात जाण्याची परवानगी द्या. यावेळीही ऋषींनी तेच सांगितले. हे सुंदर स्त्री, अजून जास्त वेळ गेलेला नाही, अजून थोडा वेळ थांब. ऋषींचे शब्द ऐकून अप्सरा म्हणाली, हे महान ऋषी, तुमची रात्र खूपच लांब आहे. मी तुमच्याकडे येऊन किती काळ झाला आहे याचा विचार करा. आता जास्त वेळ राहणे योग्य आहे का?
अप्सरेचे शब्द ऐकून ऋषींना वेळेची जाणीव झाली आणि ते गांभीर्याने विचार करू लागले. जेव्हा त्याला काळाची जाणीव झाली की त्यांना आनंद उपभोगून 57 वर्ष उलटून गेली आहेत, तेव्हा ते त्या अप्सरेला काळाचे रूप मानू लागले. येशू आरामात इतका वेळ वाया घालवल्याबद्दल त्यांना खूप राग आला. आता तीव्र क्रोधाने पेटलेले ते त्यांची तपश्चर्या नष्ट करणाऱ्या अप्सरेकडे पाहू लागले. त्यांचे ओठ रागाने थरथर कापू लागले आणि त्यांच्या इंद्रियांवर नियंत्रण येऊ लागले. क्रोधाने थरथरणाऱ्या आवाजात ऋषी अप्सराला म्हणाले, हे दृष्ट स्त्री, माझी तपश्चर्या नष्ट करणारी तू एक मोठी पापी आणि अत्यंत दृष्ट स्त्री आहेस. तुला लाज वाटली पाहिजे. आता माझ्या शापामुळेच तू पिशाचिनी हो. ऋषींच्या क्रोधित शापामुळे ती अप्सरा पिशाचिनी बनली. हे पाहून ती दुःखी झाली आणि म्हणाली, हे महान ऋषी, आता माझ्यावरील राग सोडून द्या आणि आनंदी राहा आणि कृपया मला सांगा की हा शाप कसा दूर करता येईल. विद्वानांनी म्हटले आहे की संतांच्या संगतीचे चांगले फळ मिळते आणि मी तुमच्यासोबत बरीच वर्ष घालवली आहेत, म्हणून आता तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हावे. अन्यथा लोक म्हणतील की मंजू घोषाला एका सद्गुणी आत्म्याच्या संगतीत राहिल्यामुळे पिशाचिनी व्हावे लागले. मंजू घोषाचे बोलणे ऐकून ऋषींना त्यांच्या रागाची लाज वाटली आणि त्यांना त्यांच्या अपमानाची भीतीही वाटली. म्हणून ऋषींनी चेटकीन बनलेल्या मंजू घोषाला म्हटले, तू माझ्यावर खूप मोठे अन्याय केले आहेस, पण तरीही मी तुला या शापापासून मुक्त होण्याचा मार्ग सांगतो. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. त्या एकादशीला उपवास केल्याने तुम्हाला तुमच्या पिशाचिनीच्या शरीरापासून मुक्तता मिळेल. असे म्हणत ऋषींनी तिला उपवासाचे सर्व नियम समजावून सांगितले. मग आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी ते त्यांचे वडील जवान ऋषी यांच्याकडे गेले. जवान ऋषींनी आपला मुलगा मेधावीला पाहून म्हटले, हे बेटा, तुम्ही असे काय केले आहे की तुमचे सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. तुमचे सर्व तेज कशामुळे कमी झाले आहे. बुद्धिमान ऋषींनी लज्जेने मान खाली घातले आणि म्हणाले, बाबा, मी अप्सरेशी संभोग करून खूप मोठे पाप केले आहे. कदाचित या पापामुळे माझे सर्व तेज आणि तप नष्ट झाले असेल. या पापापासून मुक्त होण्याचा मार्ग मला सांगा. ऋषी म्हणाले, हे पुत्र, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशीचे व्रत तुम्ही भक्तिभावाने करावे आणि विहित पद्धतीने केल्यास तुमचे सर्व पाप नष्ट होतील. वडील च्यवन ऋषींचे म्हणणे ऐकल्यानंतर बुद्धिमान ऋषींनी विहित विधीनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत पाळले. त्याच्या प्रभावाने त्यांची सर्व पापे नष्ट झाली. पापमोचनी एकादशीचे व्रत करून मंजू घोष अप्सरा देखील चेटकिनीच्या शरीरातून मुक्त झाली आणि तिचे सुंदर रूप परत मिळवून स्वर्गात गेली. ऋषी लोमाश म्हणाले, हे राजा, या पापमोचनी एकादशीच्या प्रभावाने सर्व पापे नष्ट होतात. या एकादशीची कथा ऐकून आणि वाचून 1000 गायी दान केल्याचं पुण्य मिळतं. या व्रताचे पालन केल्याने ब्राह्मणाची हत्या, सोने चोरी करणे, मद्यपान करणे, अज्ञात व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे इत्यादी भयंकर पापे देखील नष्ट होतात आणि शेवटी स्वर्गाची प्राप्ती होते. आता आपण विष्णू अवताराची एक कथा बघूया. कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूने मानव जीवन वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता. हिंदू पुराणानुसार एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून गेली होती. परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित मार्केंडेय ऋषींचा आश्रम बुडाले नव्हते. त्याबद्दलच ही मत्स्य अवताराची पौराणिक कथा आहे. द्रविड देशाचे राजश्री सत्यव्रत कृतमाला नदीत स्नान करत होते. तेव्हा त्यांना आपल्या ओंजळीत पाणी घेतलं तर त्यांच्या हातात एक लहान मासा आला. राजाने मासा पुन्हा पाण्यात सोडून दिला. तेव्हा मासा म्हणे की हे राजा, नदीत मोठे मोठे जीव लहान जीवांना खाऊन घेतात. मलाही कोणी मारून भक्षण करेन, म्हणून आपण माझ्या जीवाची रक्षा करा. हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले. त्यांनी मासा कमंडलूमध्ये टाकला, परंतु एका रात्रीत माशाचे शरीर इतके वाढले की कमंडलू लहान पडू लागले. मग राजाने मासा बाहेर काढून मडक्यात ठेवला. तिथेही एका रात्रीत मासा वाढला. मग राजाने मासा बाहेर काढून त्याला तलावात ठेवले. आता मासा तलावात सोयीस्करपणे मुक्काम करेल याची खात्री त्यांना होती. पण एका रात्रीत तो तलावही माशासाठी खूपच लहान झाला. हे पाहून राजाला आश्चर्य वाटले. तेव्हा राजाला समजले की हा काही सामान्य मासा नाही,
त्या माशासमोर हात जोडून ते म्हणाले की आपण नक्कीच महान आत्मा आहात, हे मला कळाले. जर हे खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशाचे रूप का धारण केले आहे. तेव्हा भगवान विष्णू राजश्री सत्यव्रत यांच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले की हे राजा हयग्रीवा, या राक्षसाने वेद चोरले आहेत. जगात सर्वत्र अज्ञान आणि अधर्माचा अंधार पसरलेला आहे. हयग्रीवाचा वध करण्यासाठी मी रूप घेईन. आजपासून 7व्या दिवशी महापुराने जमीन समुद्रात बुडवली जाईल. तोपर्यंत तुम्ही एक नाव तयार करा आणि सर्व प्राणीमात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि सप्तर्षींसह त्या बोटीत जा. जोरदार वादळामुळे जेव्हा नाव डळमळीत होईल तेव्हा मी तुम्हा सर्वांचे माशाच्या रूपात रक्षण करेन. तुम्ही नाव माझ्या शिंगाने बांधा, मग मी प्रलयाच्या शेवटपर्यंत तुमची बोट ओढत राहीन. त्यावेळी भगवान मत्स्याने नाव हिमालयाच्या शिखरावर बांधली. त्या शिखराला नौकाबंद म्हणतात. प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने हयग्रीवाचा वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला दिले. प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदांचे ज्ञान परत दिले. सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्वत मनू म्हणून ओळखले गेले. या बोटीतून वाचलेल्यांपासून जगातील जीवन सुरू झाले. उल्लेखनीय आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूंची मान आणि चेहरा घोड्यासारखा दिसत होता. तुम्हाला जर या कथा ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.